वहिनी वैसे नहीं नारियल शेयर करने से उसकी मिठास बढ़ती। सर टेक दिस अब बोला ना। बोला ना कोणाकोणाला नारळ पाहिजे बोला ना बोला ना। आय एम सॉरी। हे बघ बाळा, जहागीरदारांकडे काही कमी नाही हे माहिती आहे मला। तू त्या घरात सुखात आहेस, तुला सोन्याचा मान मिळतोय, सरोजिनीताई तुझ्यावर माया करतायत। पण कसं आहे ना बाळा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना नवऱ्याचं प्रेमही असावं लागतं। आता बघ ना माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत काय घडतंय। म्हणजे एकीकडे एकीला सासू म्हणून मान मिळतोय, सून म्हणून माया मिळते, नवरा काळजी करतोय पण प्रेम करत नाही। आणि दुसरीकडे नवऱ्याचं प्रेम आहे, नात्याला। हो बाबा, असं नाहीये की एजंटचं माझ्यावर प्रेम नाही। खरंच खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर। फक्त बाकीच्यांच्या नवऱ्यांसारखं त्यांना ते व्यक्त करता येत नाही इतकंच। आणि मला खात्री आहे रेवलाई त्या घरात नक्की एक्सेप्ट करतील, मी शब्द देते तुम्हाला। हे बघ लीला, तुझे काय बोलतेस त्यावर विश्वास नाही असं नाहीये, मला ना फक्त काळजी वाटते। बाबा मला तुमची काळजी कळतीये, पण आता प्रत्येक नात्यात तडजोडी असतेच ना। आणि परिस्थिती काय कायम एकसारखीच राहणार आहे का? आणि आपली रेव, अहो ती तर माझ्यापेक्षाही जास्त मॅच्युअर आहे, ती नक्की सगळं सांभाळून घे। आणि बाबा आपण ह्या सगळ्यात हे का विसरतोय की रेव आणि यशचं प्रेम आहे एकमेकांवर। आणि आता तर एजी तयार झालेत लग्नाला। ताई हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, पण तू नाण्याची फक्त एकच बाजू बघतीयस। म्हणजे एजे, आजी, यश आमच्या लग्नाला तयार आहेत मान्य आहे, पण दुर्गा मॅडमचं काय? त्यांना अजूनही असंच वाटतंय ना की मी त्यांच्या पैशांकडे बघून यशला माझ्या प्रेमात अडकवलंय। त्यांची वाक्य अजूनही माझ्या कानात घुमतायत आणि तो अपमान मी नाही सहन करू शकत। आणि मला माझ्या आणि यशच्या नात्याची सुरुवात असा कोणाचाही रोष ओढवून घेऊन नाही करायची। म्हणून मी आता ठरवलंय की जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही, जोपर्यंत तुला आई बाबांना त्यांचा मान परत मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही। म्हणजे तुम्ही आधी पिंक आणली होती, पण ती न देता व्हाईट दिलीत हो ना? नो, काही का असे ना, मला सगळे खूप आवडली। हे जे रेड रोजेस पण माझ्यासाठी आहेत। हे जे कळतंय हा मला, आधी तुम्ही रेड रोजेस आणले असणार, पण मग ते कसे द्यायचे म्हणून पिंक काढले, आणि मग ते पण कसे द्यायचे म्हणून शेवटी व्हाईट रोजेस दिले। तुमची स्ट्रॅटेजी कळते ना मला। ऑनेस्टली मला खरंच माहित नाही की बाकीची फुलं कुठून आली, आणि तसं काही नाहीये जे तू विचार करते। असं कसं? मग कसं आहे, मी सकाळी गेले तेव्हा तर काही फुलं बिलं नव्हती इथे, कुठून आली?
परफेक्ट सर, सुपर परफेक्ट. तुम्ही हा पांढरा बुके निवडलात ना, एकदम उत्तम काम केलं सर. पण मी काय म्हणतो सर, हे दोन्ही बुके मी जर का बाहेर घेऊन गेलो आणि नेमकं त्याच वेळी जर कोणी मला बघितलं तर त्यांना काय वाटेल सर? लाल बुके म्हणजे एजे सर लीला वहिनींच्या प्रेमात पडलेत. गुलाबी बुके म्हणजे एजे सर लीला वहिनींच्या प्रेमात अखंड बुडालेत. मी काय म्हणतो सर, हा असा गैरसमज होण्यापेक्षा हे दोन्ही बुके पण इथेच ठेवतो ना. एजे, तुम्ही मला अशी फुलं देणार असाल ना तर मी रोज रुसायला तयार आहे. लीला, मला तुला हर्ट करायचं नव्हतं आणि या प्रॉमिस यापुढे मी तुला कधी हर्ट करणार नाही. I'm sorry again. इट्स ओके.